पण आज ते जा म्हणाले, मला नाही फरक पडत असं म्हणाले. मी ना जाणारच नाही आता परत. ती माझ्यासोबत कशी येत नाही ना तेच बघतोय. माझी हुकुमाची राणी आहे ती, तिला तर मी घेऊनच जाणार. मी म्हणते खरं मी जाणार नाही, पण इंद्रजित सर न्यायला आले तर लगेच विरघळून जाईल. मला पण कुठं करमतंय त्यांच्याशिवाय. नाही, पण ते म्हटलेत ना जा निघून, फरक पडत नाही मला. मग मी पण अशी सहजासहजी जाणार नाही परत. तर चांगलंच तरस होते त्यांना. काय कुणाला तरसवणार म्हणलीस? काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही काय लक्ष ठेवून आहात का माझ्यावर? सुके, हा, गोट्याचा मेसेज आलाय. असून पण यांचा एक फोन एक मेसेज नाही आलेला. राणे, काय ग सारखा ते फोन कशाला बघतीयस? मी कशाला सारखा फोन बघू आई? कोणाचा तरी फोन नाही तर काय मेसेज यायची वाट बघतीयस काय? बुवा, मी कशाला कोणाचा फोन किंवा मेसेजची वाट पाहू? तो फॅन दुरुस्त करा तुम्ही. सकाळपासून एक काम घेऊन बसल्यात. आवरा पटापट. होय होय. हे इंद्रजित सर फोन का करत नाहीयेत मला? फोन राहिला, एक मेसेज तर करू शकतात ना. माझं चुकलं बाई, परत ये घरी. यांचं प्रेम नाहीये का माझ्यावर? मी निघून आले म्हणून हेच तर रुसून बसले नसतील ना. मीच करू का यांना मेसेज? नाही, मी का करू? मी रुसून आली आहे. इंद्रजित सरांनीच मला मेसेज केला पाहिजे. पण त्यांनी नाही केला तर देवा, काय करू मी? इथं त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहावं ना मला. पण माघार पण नाही घेता येते. राणे, अगं तुला सुन दे, डाळ घालते फोडणीला. राणे, ए राणे, हा अगं ध्यान कुठे तुझं? कवा धरणं तुला लसूण मागते मी. दे की तुला लसूण. हा, घे ना. राणे, काय ग फोन का बघतेस सारखा? त्यांचा फोन येणार म्हणून तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेत होय. माझ्या का तोंडावरती 12 वाजता? इंद्रजित सरांचा फोन येऊ दे किंवा नाही, मला काय फरक पडत नाही. आणि आता फोन आला ना तरी मी उचलणार. राणी आहेस ना ग घरात? आता ग बया, काय ग राणे, नाक मुरडायला काय झालं तुला? मला एका माणसाशी बोलायचं नाही. कोणाशी बोलणार नाही? हेच जे दारात उभे आहेत. कोण आलंय दारात? बुवा, तुम्हाला दिसत नाहीये का? इंद्रजित सर आलेत. राणे, अगं काय याडबीड लागले का काय तुला? कुठं आहे तर जावई बापू? हे काय इथंच आहेत समोर. राणे, अगं उगाच काय पण बडबडू नको. जावं बापू असतं तर आम्हाला दिसतं नसतं का?
नाहीतर काय हवं राणी ना मजा करत असेल आपली अशी बी राणी मधनं अंदा कॉमेडी करते का नाही होय ना अगं हे काय दारातच उभे आहेत ना. अगं कुठे कोण? सुरके तुला दिसतात का ग? नाही हो तुम्हाला दिसतात होय मला पण नाही दिसत. राणे अगं तुला एकटीलाच दिसतात का काय? तुम्ही दोघं मुद्दाम करताय ना. हे काय इकडे इंद्रजित सर उभे आहेत. राणे अगं तुला काय ताप बी पाहिलाय का काय कुठे आहे जावई बापू हा मला भास बीस व्हायला लागलाय का काय इंद्रजित सरांचा. राणी तुला माहिती ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. राणी प्रेम प्रेम म्हणजे उमललेल्या चाफ्याचा दरवळणारा वास, रखरखत्या उन्हातही पावसाचा भास. प्रेम म्हणजे सुखदुःखांचा अनोखा खेळ, आयुष्यातली एक मंतरलेली वेळ. प्रेम म्हणजे जपणं, सावरणं, हरणं, लढणं. स्वतःला विसरून एकमेकांचं जग होणं. राणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी मान्य करतो मी तुझ्याशी असं नाही वागायला हवं. आय एम सॉरी प्लीज. राणे अगं काय विचार करत बसलीस? येडबीड लागलं काय तुला? तसंच वाटायला लागलंय आता मला पण. बुवा काय करताय? अरे भावा तू कधी आली? घोट्या भावा बरं झालं तू आलास. हे बघ इंद्रजित सर आलेत. हा? काय? तुला दिसतायत ना इंद्रजित सर? हा घोट्या सांग ना. मग दिसतात ना भावा. काय इंद्रा सर